गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये जी आपली ही 13.6 एक्झरसाइज सुरू होती त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 या 3 एक्झाम्पलचं डिस्कस झालो आपण. आता आपल्याला इंटिग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 22 मध्ये हे जे नंतरचे एक्झाम्पल आहेत ते बघणार आहोत आपण. तर मित्र हो, काय आहे चौथा एक्झाम्पल? फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग एफ ऑफ टी इज इक्वल टू टी, 0 इज लेस दॅन टी इज लेस दॅन सी, विच इज इक्वल टू 2c मायनस टी, कॉमा सी इज लेस दॅन टी इज लेस दॅन 2c. तर काय झालं मग की इथं 0 to 2c पर्यंत इंटरवल दिलेला आहे, म्हणजे इट इज अ पेरियोडिक फंक्शन विथ पेरियोड कॅपिटल टी इज इक्वल टू 2c आहे. त्यामुळे याची जर सुरुवात करायची असेल आपल्याला तर गिव्हन दॅट एफ ऑफ टी इज इक्वल टू सोल्युशन मध्ये टी 0 इज लेस दॅन टी इज लेस दॅन सी अँड एफ ऑफ टी इज इक्वल टू 2c मायनस टी, कॉमा c is less than t is less than 2c. To find Laplace f of t, hence Laplace f of t is equal to 1 upon 1 minus e to the power minus st integral 0 to capital T f of t e to the power minus st dt. हे इथपर्यंत आपण आलो. आता एक जो इंटेग्रल आहे तो 0 to c आहे आणि दुसरा आपल्याला c to 2c घ्यावं लागेल. म्हणजेच आपल्याला जे डेफायनाइट इंटेग्रलची प्रॉपर्टी आहे त्याचा वापर करावा लागेल. आणि म्हणून पहिले तर काय करा, तुम्ही 0 to 2c पर्यंत जा, म्हणजे विच इज इक्वल टू कॅपिटल टी ची किंमत 2c सबस्टिट्यूट करावं लागेल आपल्याला, विच इज इक्वल टू लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 minus e to the power minus 2cs integral 0 to 2c e to the power minus st f of t dt, because f of t is a periodic function with period capital T which is equal to 2c. आता त्याला स्प्लिट अप करा. एक इंटेग्रल 0 to c घ्या आणि दुसरा इंटेग्रल c to 2c घ्या. म्हणजे काय होईल मग, which is equal to 1 upon 1 minus e to the power minus 2cs in bracket integral 0 to c e to the power minus st into f of t ची किंमत t dt plus integral c to 2c e to the power minus st into f of t ची किंमत 2c minus t dt. आता इंटेग्रेशन बाय पार्ट्स तुम्हाला जमतं. इंटेग्रेशन बाय पार्ट्स करायचं, कॅल्क्युलेशन करायचं आणि याचं उत्तर येऊन जाईल लिमिट्स वगैरे ठेवल्याच्या नंतर 1 upon 1 minus e to the power minus 2cs in bracket 1 minus 2 e to the power minus cs plus e to the power minus 2cs upon s चा वर्ग. हे झाला आपला चौथ्या नंबरचा एक्झाम्पल. आता आपण 5व्या नंबरच्या एक्झाम्पल वर आहोत. आता कुठल्या नंबरवर आहोत आपण? आता आपण 5व्या नंबरवर आहोत. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग एफ ऑफ टी इज इक्वल टू कॉस ओमेगा टी फॉर 0 इज लेस दॅन टी इज लेस दॅन पाय बाय ओमेगा and which is equal to f of t which is equal to 0 for pi by omega is less than t is less than 2 pi divided by omega. तर इथं जे t ची किंमत आहे ते 2 pi divided by omega आहे. f of t is a periodic function with period कॅपिटल टी इज 2 पाय बाय डब्ल्यू. आणि म्हणून याला आपल्याला सुरुवात करायचं. तसं तर हा असा एक एक्झाम्पल आपण सॉल्ड एक्झाम्पल मध्ये एक्झॅक्ट घेतलेला आहे, फक्त इथं कॉस ओमेगा टी च्या ऐवजी साइन ओमेगा टी आहे. त्यामुळे इथं सुरुवात करतो फक्त. सोल्युशन गिवन दॅट एफ ऑफ टी इज इक्वल टू कॉस ओमेगा टी फॉर 0 इज लेस दॅन टी इज लेस दॅन पाय बाय ओमेगा विच इज इक्वल टू 0 फॉर पाय divided by omega is less than t is less than 2 pi divided by omega. त्याच्यानंतर to find Laplace f of t, hence Laplace f of t which is equal to 1 upon 1 minus e to the power minus s capital T integral 0 to capital T e to the power minus st f of t dt.
because f of t is periodic function with period t, which is equal to 2 pi by omega. So which is equal to 1 upon 1 minus e to the power minus s, t च्या जागेवर 2 pi by ओमेगा आपल्याला ठेवायचा आहे. मग इंटेग्रल 0 टू पाय ब्रॅकेट मध्ये इंटेग्रल 0 टू पाय डिवाइडेड बाय ओमेगा e रेस टू माइनस st cos ओमेगा t dt प्लस इंटेग्रल पाय डिवाइडेड बाय ओमेगा टू 2 पाय डिवाइडेड बाय ओमेगा e टू द पॉवर माइनस st इंटू 0 dt. आणि याच्या नंतरचा जे काय रिझल्ट आहे कॅल्क्युलेशन आहे, जसं आपण साइन ओमेगा टी साठी कॅल्क्युलेशन केलं, सॉल्ड एक्झाम्पल एक घेतलं, त्या पद्धतीनं याला तुम्हाला कॅल्क्युलेशन करून याचं उत्तर येणार आहे s अपॉन s स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू 1 अपॉन 1 मायनस e टू द पॉवर मायनस पाय s अपॉन ओमेगा. हे झालं पाचवा. त्याच्यानंतर सहावा, फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग f ऑफ t इज इक्वल टू 1 when 0 is less than t is less than 1 आणि f of t is equal to 0 1 is less than t is less than 2. f of t is a periodic function with period t आणि t ची किंमत इथे 2 आहे. व्हेरी सिंपल एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे सुरुवात करतो. कॅल्क्युलेशन तुम्हाला जमणारच आहे. काय आहे सुरुवात? गिवन दॅट सोल्युशन मध्ये f of t is equal to 1, 0 is less than t is less than 1, f of t is equal to 0, 1 is less than t is less than 2 to find Laplace f of t and hence Laplace f of t which is equal to 1 upon 1 minus e to the power minus st integral 0 to capital T e to the power minus st into f of t dt. तर आता hence Laplace f of t which is equal to 1 upon 1 minus e to the power minus 2s integral 0 to 2 e to the power minus st into f of t dt. तर त्याला आता 0 to 2 ला 0 to 1 प्लस 1 to 2 करायचं. कॅल्क्युलेशन तुम्हाला येते, त्या वेळेची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येते आणि त्याचा आन्सर तुम्हाला मिळेल. त्याचा आन्सर मिळेल Laplace f of t is equal to 1 upon 1 minus e to the power minus 2s in bracket 1 minus in bracket s plus 1 bracket complete e to the power minus s upon s चा वर्ग. आता मित्र हो, आपण हे शेवटचा एक्झाम्पल घेणार आहे. फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग f of t is equal to 2t upon capital T, 0 is less than t is less than capital T by 2 आणि f of t is equal to 2 upon capital T in bracket capital T minus t, capital T by 2 is less than t is less than t. So here f of t is a periodic function with period capital T. त्यामुळे इथं t च्या जागेवर tच राहील. फक्त 0 टू t चं कन्व्हर्शन तुम्हाला काय करावं लागेल? आता सिंपल आहे, याच्यासारखंच होईल ते एक्झाम्पल नंबर 6 सारखं. 0 टू t जे इंटेग्रल आहे त्याचे दोन भाग करायचे, 0 टू कॅपिटल T बाय 2 आणि प्लस इंटेग्रल t बाय 2 टू t. बाकीचं कॅल्क्युलेशन येते. तरी मी सुरुवात सांगतो. सोल्युशन गिवन दॅट f of t is equal to 2t upon capital T, comma 0 is less than small t is less than capital T by 2. f of t is equal to 2 upon capital T in bracket capital T minus t, comma capital T by 2 is less than t is less than capital T, where f of t is a periodic function with period t आणि म्हणून f of t is equal to f of t plus capital T. To find Laplace f of t, hence Laplace f of t which is equal to 1 upon 1 minus e to the power minus s capital T integral 0 to capital T e to the power minus st f of t dt which is equal to, आता capital T च्या जागी tच ठेवायचं आहे, त्याच्यामुळे काही बदल नाही होणार. फक्त इंटेग्रल जे 0 टू t आहे त्याचे दोन भाग करायचे आपल्याला, which is equal to 1 upon 1 minus e to the power minus s capital T in bracket integral 0 to capital T by 2 e to the power minus st into f of t ची यावेळेस किंमत small 2t upon capital T dt plus integral capital T by 2 to t e to the power minus st into f of t ची किंमत यावेळेस 2 upon capital T in bracket capital T minus small t dt. So which is equal to 1 upon 1 minus e to the power minus st. याच्यामधला 2 अपॉन कॅपिटल T बाहेर घेऊन घ्यायचा
आणि इंटेग्रल 0 टू टी बाय 2 ई टू द पॉवर मायनस एस टी इंटू टी डी टी ला काय करायचं, इंटेग्रेशन बाय पार्ट्स करायचं. मग ते होईल इन ब्रॅकेट मध्ये टी ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस 0 टू कॅपिटल टी बाय 2 मायनस इंटेग्रल 0 टू कॅपिटल टी बाय 2 टी ची डेरिव्हेटिव्ह 1 ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस डी टी. हे झालं पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. प्लस दुसऱ्या टर्मसाठी 2 अपॉन टी टेकन आउट आउटसाइड द ब्रॅकेट इन ब्रॅकेट फर्स्ट फंक्शन टी मायनस स्मॉल टी आणि ई टू द पॉवर मायनस एस टीचं इंटिग्रेशन ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस ब्रॅकेट क्लोज करायचं. लिमिट फ्रॉम टी बाय 2 टू कॅपिटल टी मायनस इंटेग्रल टी बाय 2 टू कॅपिटल टी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल टी मायनस स्मॉल टी इज -1 ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस डी टी. हे इंटिग्रेशन झालं ई टू द पॉवर मायनस एस टीचं. मग विच इज इक्वल टू 2 अपॉन टी टेकन आउट आउटसाइड द ब्रॅकेट और कॉमन इंटू 1 अपॉन 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस टी इन ब्रॅकेट. आता अप्पर लिमिट जर ठेवलं तर ते स्मॉल टीच्या जागी येईल कॅपिटल टी बाय 2 ई टू द पॉवर मायनस एस टी बाय 2 अपॉन मायनस एस आणि लोअर लिमिटचं 0 आहे. टीच्या जागी 0 ठेवलं तर ते 0च होऊन जाईल. त्याच्यामुळे पहिल्या टर्मचं झालं. आता हा मायनस जो होता मायनस मायनस प्लस होऊन 1 अपॉन एस ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस लिमिट्स फ्रॉम 0 टू कॅपिटल टी बाय 2 प्लस 1 by s t by 2 e to the power minus st divided by 2 minus 1 upon s e to the power minus st divided by minus s आणि लिमिट्स फ्रॉम कॅपिटल टी बाय 2 टू कॅपिटल टी. तर मित्र हो, आता लिमिट्स तर तुम्हाला ठेवता येते, कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येते, त्यामुळे बाकीचं कॅल्क्युलेशन मी काही सांगत नाही. आणि याचं उत्तर येईल लाप्लास एफ ऑफ टी which is equal to 2 upon capital T into s चा वर्ग into 1 plus e to the power minus st upon 1 minus e to the power minus st minus 4 e to the power minus st divided by 2 आणि याला भागिले t s चा वर्ग 1 minus e to the power minus st. तर मित्र ही एक्सरसाइज ज्याच्यामध्ये 7 एक्झाम्पल होते, याच्या लास्ट लेक्चर मध्ये आपण 3 पर्यंत आलो होतो आणि आता लेक्चर नंबर 22 मध्ये आपण 4, 5, 6, 7 याच्यावर डिस्कस केलेला आहे. हे जेव्हाचे तेव्हा तुम्हाला करून बघावं लागणार आहे, कारण की मी ओरली सांगताना फास्ट सांगतो, परंतु तुम्ही ते जर कॅल्क्युलेशन केलं, पहिलेचे जे सॉल्ड एक्झाम्पल घेतलेले आहे त्याचे व्हिडिओ केअरफुली बघितलं, सगळं समजून घेतलं, तर मला नाही वाटत की तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येईल. याच्या उपर भी जर तुम्हाला काही समजलं नाही तर यू आर वेलकम टू आस्क एनी टाइम इन व्हॉट्सअप ग्रुप. सो थँक्यू. आज आपण इथेच थांबणार आहोत.